नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज आम्ही विचार केला की आम्ही डिरेक्टली जिकडे जातोय तिकडेच आपण शूट स्टार्ट Yes. करूया. तर आता आम्ही आलो आहोत कुठे रामनगर फोर्ट. रामनगर हा, फोर्ट. मी Yes. कन्फ्युज झालेली राजगुरू आणि रामनगर बिकॉज हा. दोन्ही वेज मध्ये आम्हाला गुगल वरती दाखवत होतं. Yes. सो आता मी रामनगर फोर्ट मध्ये आलो आहोत आणि हे 1750 CE मध्ये बांधलेलं फोर्ट आहे. CE कॉमन एरा. येस, कॉमन एरा. कॉमन एरा. आणि इथे म्हणजे इथे काशीला जे रूल करायचे ना ते राजा होते बलवंत सिंग, आणि त्यांनी हे सगळं बांधलं. ह्याचं आर्किटेक्ट थोडंसं मुघल आणि इंडियनचं मिक्स आहे. हो. तर आता म्युझियम मध्ये आम्ही जाणार आहोत, पण आधी विचार केला की तुम्हाला व्हिडिओ बाहेरून स्टार्ट दाखवतो. करतो आणि बाहेरून दाखवतो. आणि हा, इथे अजून पण त्या राजाचे काही लोक इथे अजून राहतात. रॉयल फॅमिली इथे अजून राहते. अजून इथे राहते. आपण काही पार्ट फिरायला दिले आणि काही पार्ट त्यांचा राहायचं. बोले हमारी इधर दखलंदाजी नहीं, बाकी घूम लो, आपको जितना घूमना है. थोडंसं पडण्यासारखं झालंय, पण छान वाटतंय. पण अमेझिंग दिसतंय रे. मेन म्हणजे वी आर सो लकी की ते पावसाचं वातावरण आहे. हा. पाऊस पण नाही पडत आणि ऊन पण हा, नाही. एवढं ऊन नाहीये, म्हणजे त्रास होईल इतकं ऊन नाहीये अजून तरी. हा एक भाग आहे. खरं तर एंट्री इकडून आहे. ही इथून आम्ही आत आलोय. बाईक पार्किंग इकडे आहे. जर तुम्हाला लावायची असेल तर बाईक पार्किंग याच्या मागे एक जागा 20 रुपये तिकीट आहे. आज काय झालं माहितीये का, आमचा प्लॅन फिसकटला. आज आम्ही सगळे टेम्पल्स करणार होतो, पण माहिती नाही का काल रात्री अचानक मला फिवरिश फील झालं आणि आमचं असं होतं की सकाळी उठून आपण जायचंय, आणि हे सगळं रात्री 12च्या दरम्यान चालू झालं. अचानक लो फील व्हायला लागला आणि मला पण नव्हतं. हा, म्हणून आम्ही विचार केला की एक दिवस रेस्ट करूया, नाही तर मग खूप हे होईल. आणि मग आम्ही नेक्स्ट डे म्हणजे उद्या आम्ही काशी विश्वनाथ आणि कालभैरव आणि हे सगळं दुंडीराज cover करू. गणपती. Because इथे असं आहे ना की जोपर्यंत एका सिक्वेन्स मध्ये तुम्हाला करावं लागतं. सो पहिले कालभैरव, मग दोंडीराज गणपती, आणि ह्याचं जे काय महत्व आहे ना ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये आम्ही डिटेल मध्ये सांगू दर्शन घेता घेता. पण मग विचार केला आज करूया, आणि आज आमचं एक शूट पण आहे. येस, भरपूर टायमानंतर. लावलास ना? अरे लिब्बा मला सापडतच नाहीये. मला विचारलं असतं. आहे वेगळं आता नाही, आपण घरी अरे मी घरी तेच फिवरिश मुळे आम्हाला लफडा आला. पण हा, तुम्हाला एक काय बोलत होतो मी, तू मध्येच. हा, सो आम्ही ना काल रात्री असं मृदुल शर्मा आणि आदित्य माहिती आहे ना तुम्हाला, त्यांच्या ते लोक जॅन मध्ये आय थिंक आले होते बनारस. तर आम्ही काल त्यांचं असं ब्लॉग बघत होतो की हे लोक कुठे फिरलेत, काय खाल्लंय ते सगळं. तर त्यात आम्हाला कळालं की त्यांनी एक फोटोग्राफर हायर केलेला. आम्ही विचार केला की येस, आपण पण करू शकतो. आपली अॅनिव्हर्सरी आहे, त्यानिमित्त एक चांगला शूट होईल आणि एक वेगळी रील तुम्हाला बघायला मिळेल. असं नाही की नेहमी तेच थोडंसं वेगळं कॅमेराने शूट केलेलं बनारस दाखवणार एक तुम्हाला. कारण आहे ना, इकडचे जे लोक असतात ना त्यांना माहिती आहे ऍक्च्युली गल्ली कुठली चांगली फिरायची, सगळं कसं. तर मग ते तुम्हाला आम्ही काय विचार केला माहितीये, आता तुम्हाला सगळं इथे सांगतो बिकॉज आपण इथे पोहोचलोय. तर आम्ही 2-3 यांना रिच आउट केलं. लकीली आम्हाला तो जो कॅमेरामॅन आहे, बाकीचे जे होते ना ते लोक फोटोने शूट करत होते. आम्हाला कॅमेरा शूट हवा होता. फोटोने शूट नाही, फोनने शूट सॉरी. तर आम्हाला नेमकं तोच मिळाला. शुभम म्हणून आहे, ज्यांनी मृदुलचं केलं होतं. सो त्याला मी विचारलं तर तो बोला की त्याच्याकडे आजच वेळ आहे, नंतर त्याचं ऑलरेडी बुक्ड आहे. मग विचार केला की आज शूट प्लस मंदिर बिंदिर नाही होणार. सो बेटर आहे की आज संध्याकाळी टाइमपास करू, किल्ले वगैरे बघू, आणि जर संध्याकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळी आम्ही मंदिर एखादं कालभैरव करू शकतो. कालभैरव आणि धुंडीराज गणपती करू शकतो. का, आणि सर्वात पहिले कालभैरव का हे तुम्हाला मी तेव्हा सांगतो. आता आपण पहिले किल्ला फिरून घेऊया. मी बोलली ना ते मुघल्सचं हा बघा ना, मस्त वाटतोय, म्हणजे वेगळा दिसतोय जरा. नाईस. चल, चालता इकडे मला नाही वाटत जायची काय गरज आहे, कारण हे फुल खंडर टाइप ठेवलेलं आहे त्यांनी. म्हणजे इथे त्यांनी खंडर मध्ये फोटोज छान येतात. नानाची टांग तुझ्या. माझी केस ओपन आहे, मला भीती वाटते. नको, तुम्हाला नुसतं दाखवायला आम्ही घेऊन जातो एकदा की कसं काय. आपण करूया का शूट. त्या माहिती युट्यूबर्स करतात की हॉन्टेड शूट इन खंडर फोर्ट. तसं येऊया रात्री उडी मारून हळूच, कोणाला सांगायचं. जेवढं बोलते तेवढी हिंमत आहे का. तो काय मांजर आहे की काय ते. अरे मुंगूस दिसला तो बघा. चांगलं असतं ना मुंगूस दिसणं. हो, लकी असतं. फक्त अंगावर आलेलं चांगलं नसेल मे बी. मुंगूस होता, मी इथे परत नीट बघितला. केस नसलेली मांजर असते ना तसं. अरे नाही, मुंगूस होता. बघितलं, फाटले बघितलं. आपण इकडून उडी मारूया, तिकडे जाऊया, तिकडून हे करूया, तिकडून ते करूया. हे सगळं बोलत होते. त्या मुंगूसने सांगितलं येऊ नका. त्या मुंगूसने आधीच दिला, म्हणून हेच असतं मुंगूस चांगलं असतं ना दिसणं, हेच ते की येऊ नका गाईस, रिटर्न जा. इकडे गर्दी नाहीये. म्हणजे बोलते ना काय आकाश आहे, वाव एकदम ब्लू.
हो खरं तर छान आहे, खूप छान आहे. फक्त ना इथे लोकांमध्ये थोडा पेशन्स कमी आहे रस्त्यावर चालताना. म्हणजे येस. बाईक साठी बाकी लोक बोलायला चांगलेच, फक्त बाईक मध्ये ना त्यांना कळत नाही की हॉर्न नाही वाजवायचा आहे आणि जोपर्यंत समोर अगदीच काही गरज पडत नाहीये. हे तिथे कपडे बिपडे वाळत घातलेत, म्हणजे तिथे आहे लोक ते राहायला. रॉयल फॅमिली असं राहतात. नाही नाही, हे नाही ते रॉयल फॅमिली, ते दुसरीकडे राहत हा. असणार. अजून कसलं मस्त वाटतं ना हम्म. यायला, जे ऍक्च्युअल तेव्हा असेल तेव्हा त्यांना डायरेक्ट गेट मधनं. ते घोड्यांनी चलो. वगैरे येत असतील ना. हो चला, एंट्री तिकीट घेऊया, आतमध्ये शूट करता येते का बघूया. आता आम्ही इथे म्युझियम मध्ये आहोत, म्हणजे किल्ल्याच्या वर आहोत. किल्ल्याच्या वर आहोत, ह्याला पण आतमध्ये टेन्शन आलंय. photography allowed नाही. आतमध्ये नाही, पण मी बाहेर आहे ना. हा. हे बघा. इकडे मस्त आहे, मग परिसर मला आवडला. हो. गा- हा बोल. हा, आम्ही म्युझियमच्या बाहेर आलोय. आपण चालता चालता बोलू, कारण आपल्याकडे गिंबल आहे ना, आपलं दाबदूब नाही होणार आहे. तर मागे तुम्हाला आता दिसतंय ते पूर्ण टोटल म्युझियम आहे. ह्या साईडला पण म्युझियमच आहे. हे टोटल म्युझियमचा परिसर आहे. फक्त बाहेर व्हिडिओ काढू शकतो, आतमध्ये व्हिडिओ काढू शकत नाही. पण भरपूर काय काय बघण्यासारखं, आणि वाघाची तोंडबिंड ठेवलेली आहेत त्या काळाची जेव्हा शिकार केलेली. तुम्ही जे बोलाल ते इथे, म्हणजे त्यांची खेळणी, त्यांचं कपडे, येस, परत त्यांचे भांडी, त्यांचं काय बोलतात, डायनिंग टेबल पण होता. येस, आणि मेन म्हणजे इथे ना घड्याळ आहेत त्या काळात. ओ येस, 1857चं घड्याळ आहे, ते रिपेअर केलेलं 1924 मध्ये, ते अजून चालू आहे. म्हणजे अजून कळते की दुपार झाली की हो. रात्र झाली. आणि सूर्यास्त कधी आहे, सूर्योदय कधी आहे, ते पण त्याच्यात त्यात दिसतंय. दिसतंय. टाइम चालू आहे, वार चालू आहे, आणि एक्झॅक्ट सेम आहे. हो. आता मी चेक केलं. Yes. सो भरपूर छान आहे, बघण्यासारखं आहे. फक्त या लोकांनी थोडं क्लीन, मेन म्हणजे फोर्ड वगैरेच्या गाड्या आहेत 18th हो सेंचुरीच्या. हो, काय अमेझिंग त्याचे ठेवलं. दरवाजे लाकडाचे आहेत आणि हा, Cars खूप वगैरे अमेझिंग आहे. तुम्हाला एकदा बाहेरून हे परत दाखवतो. विंटेज कार हे बघा, हा पूर्ण, आता इथे तर एंट्री नव्हती आम्हाला, पण हे जे दिसतंय ना, म्युझियम आहे. हे पूर्ण म्युझियम, आणि इथे आतमधून आम्ही आलोय. असे हे बघा, इकडून लोक येतात ना, तिथून येतात. इथे आतमध्ये पण सामान आहे ठेवलेलं, तर इथून तुम्ही जाता, असे येता, मग इकडून चालत जाता, इकडे ठेवलेलं आहे. हे सगळं पूर्ण टोटल म्युझियम आहे. Yes, आणि खूप आता सुंदर आहे. 12 वाजले, आता थोडस खातो आणि जातो आम्ही, कारण की आमचं शूट आहे. येस, बाहेर आल्या आल्या लिंबू पाणी भाई एक नंबर, खूप छान मस्त. आहे. हे बघा, इथून एंट्री आहे. आता या छत्र्यांमुळे दिसत नाही, इथून एंट्री गेट आहे. तिकीट आतमध्ये घ्यायचंय, आणि बाहेर आल्या आल्या इथे लिंबू पाण्याच्या गाड्या आहेत मस्त पैकी, आणि लिंबू सोडा खूप घेतला tasty, आम्ही खूप भाई, tasty. कारण गरज आहे पण लिंबू सोडायची आता. आणि तिकडे फ्रूट वाला पण आहे, तर तिथे तुम्हाला फ्रूट ज्यूस पण मिळू शकतो. पण मी सजेस्ट करेन की गपचूप लिंबू पाणी प्या, एक्स्ट्रा बाकी फ्रूट ज्यूस मध्ये जाऊ नका, कारण त्यात फक्त सुक्रोज असतं, फायबर नसतं. फायबर नसतं. आणि आमची गाडी इथे लावलेली आहे. इथे मागे तुम्ही बाईक लावू शकता, बाईक लावून डायरेक्ट आतमध्ये. पार्किंग आहे सगळीकडे, कोणत्याही घाटवर वरती जाल बाईक पार्किंग आहे. आणि अजून एक गोष्ट, इकडची एंट्री रेट 80 रुपीज होती. येस, 80 रुपीज आणि अडल्टची जर दोन. तुम्ही स्टुडंट असाल तर 20 रुपये का 30 रुपये असं आहे. आम्ही आता एका सबवे शोधत होतो, आम्ही सबवेला खायला, कारण आमच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही खायचा काय, म्हणून आम्ही सबवे शोधला, आणि सबवे मध्ये आलो, आणि नेमकं मॉलमध्ये गेलो. आणि इथे भरपूर काय मॅगी वगैरे पण आहे, पण आम्हाला सबवे भेटला, आम्हाला खुशी झाली, कारण आम्हाला खायचे ऑप्शनच लिमिटेड आहे. आणि एक दिवस खाल्लं आम्ही ते चोखा, बाटी चोखा, पण त्याच्यानंतर परत मनच नाही करते खायचं, कारण ऍक्च्युली माझं तरी नाही करत. कारण की आता ते ना ऍक्च्युअल मध्ये ते वीट होता ना, त्यानंतर मला खूप गॅस झाला दोघांना. आता काप्स खायची सवय नाही ना, म्हणून हे प्रॉब्लेम. काप्स एक्सेप्ट नाही करत बॉडी. सॉरी. मस्त हा वाला व्हिडिओ लाईव्ह गेलाय, बघूया कॉमेंट. हा यार, शिट, मला बघायचं होतं, पण मी काळा झालो इकडे थोडा, कारण भरपूर लाईट गेली गाईस, लाईट गेली, काय करायचं आता. मग समरी बघूया युट्यूब वरती ना, अरे हा. समरी येते. मी ते ज्याने केलेलं त्याला रिप्लाय देतो. अरे समरी 1 तासाने येते, हो, अजून 1 तास नाही. 1 तास नाही रे, म्हणून समरी येत नाही. जुन्यावाल्याची समरी आम्ही बघत होतो, पण त्याच्यात पण तुम्ही थँक्यू मला सांगितले की मी ते साडीचा प्रँक बरोबर केला. यस यस भाई, आणि तिथे लिंबू पाणी पिलं ना, माझ्या जीवात जीव आला माहितीये. आणि इथे छान होता लिंबू पाणी. कसं आहे ना, तुम्ही वाराणसीला जेवढे दिवस राहाल ना, तेवढे तुम्हाला जास्त, म्हणजे तुम्हाला आवडायला लागेल ती हळूहळू. आपल्याला सवय नसते ना, कारण त्या एवढ्या ट्रॅफिकची आणि एवढ्या केवाची, म्हणून आपल्याला फर्स्ट टाइम असं होतं की अरे बाईक काय चाललंय, आणि गाणी त्यांनी जोरात लावलीत, आता आम्हाला जवळ यायला लागेल बोलायला, तर तुम्हाला आमचा आवाजच येणार नाही. तर मग असं आता 2 दिवस झाला ना, दुसरा दिवस आहे ना आज आम्ही फिरतोय, तर मग मला बरं वाटतंय जरा, कारण मला आता समजलंय कोण कुठून येतंय, कोण कसं करतंय, काय करतोय. भाई शिवानी तुम्हाला दाखवतो, थांबा. डायरेक्ट ही बघा, ही गल्ली आहे, या गल्लीच्या एंडला तिकडे आम्ही गाडी लावली, आणि गाडी कुठे लावली ते तुम्हाला दाखवतो. आणि माहिती ते केसरिया ते, हा तो स्पॉट आहे, हा केसरिया तेरा. पक्षी खूप छान दिसतंय, पण इथपर्यंत यायचा जो एक्सपिरियन्स होता ना भाई, तो सगळ्यात डेंजर होता. तरी आम्हाला सगळ्या गाय म्हैसीने आम्हाला घेरलेलं. तर मग तिकडे काय झालं, एक मुलगी आली, ती बोलली यशला आप डर रहे हो. मी तर उतरले, ए आप डर रहे हो नहीं, मैं चलाती हूँ बोलली ती डायरेक्ट.
ती बोलली पहिले मला विचारलं आप डर रहे हो? मी बोलली की हा मैंने लाल पहना है. ती बोलली कुछ नहीं आणि तिने पण लालच घातलेलं. हा. मग तो यशला बोलली आप भी डर रहे हो? रुको मैं चलाती हूँ. आणि मग तिने भाई, बाईक घेतली. समोर जवळजवळ 3-4 म्हशी होत्या आणि हलतच नव्हत्या, हॉर्न बिन मारतोय. तिने भाई रांग 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 करून त्यांना तिने- हाकलला त्यांच्या बोचावरती अशी करत होती. चलो हा, चल चल. चल. आणि निघाल्या त्या. भाई पण खूप अमेझिंग आता वाटतंय जेव्हा पण आता मी तिकडे खुल्यामध्ये मला आलोय. भीती वाटत पण तिकडे होती. खूप क्लॉस्ट्रोफोबिक फील झालं भाई, खूप जास्त. एवढ्या गल्लीमध्ये. दाखव ना आणि आता हे जाताना बघ काय किती कर माहितीये. beautiful हा ना, इकडे आल्यानंतर आणि हे त्यात मी लाल घातलेलं मला त्याची भीती वाटत होती. नाही. आता काय करायचं माहितीये, जाताना तू मागे मोबाईल असा पकडून बसायचा गिम्बलला, म्हणजे तू दाखवशील त्यांना गल्ली कशी. ओके. हे आमचे आहेत जे फोटोग्राफर व्हिडिओ वगैरे काढणार आहेत, ते त्यांचा कॅमेरा सेटअप माझा करतात. आउटफिट दाखव. हिचा आउटफिट बघा माझ्या बायकोचा, बाप रे. ह्याच्या खाली जर तुम्ही आमचा चॅलेंज वाला व्हिडिओ बघितला असेल, त्याच्या खाली मी रेड फ्लॅग घेतला होता, जो मी ह्याला सगळं एक मिनिट, मला वाटलंच तो ह्याला पर्यंत. लकीली दुसऱ्या ह्याच्यावरचा मला घालावा लागला, पण हे सूट नाही करत आहे. हिनी जो लाल गायला ना, हिनी आता ती तुम्हाला तुमच्या समोर बोलते की हिनी मला काढायला लावलेला, पण तिने मला काढायला लावलेला नव्हता. नाहीतर मी घेतला असता. जस्ट शट अप ना. मग मी का काढून ठेवेल? मी येडा आहे तो काढून ठेवायला. पॅक इस्त्री केलं तो ओढणी आणि ह्याला आणि पॅक करून मी टाकलं. तू लाल लेगिंग्स नाही टाकली. जस्ट शट अप. त्याच्यासोबत नव्हताच, नाही तर मी टाकली असती बाई जरी. व्ह्यू तर छान आहे आणि आपल्याला बोटी मध्ये पण जायचंय. बघूया काय काय होतं आता पुढे. चलो. कुत्रा चिल मारतोय भाई, चिल मार रहा हूं मैं. मला दुनियाची काय फरक पडत नाही, कुठला घाट आणि काय मी माहिती चिल मारेगा. आणि इथे वेगळे घाट आहे. हा गंगा घाट आहे, नाही तर गणेश घाट आहे. गुलेरिया कोठी, ही जी कोठी आहे ना, ही गुलेरिया कोठी आहे, त्याच्याने नाव पडलंय. जे इथे राहत असतील शिवानी, त्यांना काय व्ह्यू आहे ना. पण हे लोक कार नाही घेऊ शकत, यांना बोटीनेच फिरायचंय भाई हिच्या पुढे. कारण इथे मागे तुम्हाला आता दाखवू ना गल्ल्या, आणि आय विल मेक शुअर शिवानी तुम्हाला गल्ली दाखवेल, कारण ते खूपच जास्त आहे ना, खूपच जास्त क्लॉस्ट्रोफोबिक गल्ली होती. ठीक आहे, चलो झालं, चालतं. केस ठीक कर. केस ठीक करूया, त्यांचं झालंय सगळं करू. भाई साब, कसलं डेंजर एक पोस्ट सांगतो माहितीये हा माणूस. थँक्यू यार, थँक्यू. एक नंबर वाटते इथे घाटावर. आम्ही गल्ल्यांमध्ये पण तो घेऊन गेला. आणि जर तुम्ही यांच्यासोबत ना, अरे यार शिट बॉल मिस केला. ठीक आहे, तरंगतो तो. पण जर यांच्यासोबत तुम्ही नाही आले ना, तर मग तुम्हाला त्या गल्ल्या सापडणारच नाहीत जिथे जाऊन आपण फोटो काढलेले. आणि माझा ड्रेस किती मस्त लाल भडक वाटतोय. मस्त वाटतंय. पाणी पितो आणि बोट येते. भाई बोटवरती पण एवढं shoot आहे. नकली हसायला लागला पण सांगू खरं तर ही जागा आहे ना, आम्हाला कळालीच नसती. खूप हो छान हो, आहे. ही नसती आणि, आली आणि आम्ही नसतो आलो इथे. कारण ते सगळे लोकलच आहेत, इथे सगळे लोकल बसलेत आणि जास्त नाही आणि गर्दी पण थोडे. नाहीये. हा पण तुम्ही मस्त view वाटतं. बघा. हा आणि नाही मेन म्हणजे यार कडक ऊन नाही. आम्ही 3:30 वाजता शूट चालू केलं, स्टील हो. ऊन नव्हतं. ऊन नव्हतं. अमेझिंग. आता जाऊन जरा पाणी पितो. इकडे बोलतात काय बोलतात त्याला, आणि आम्ही थोडा वेळ गंगेमध्ये पाय घालून पण Yes. बसलो होतो. लेमन टी चांगली असते इथे बोलतात, पण मला पिऊ दिली नाहीये. कारण फॉर ऑब्विस रिझन्स, की कोणतं पाणी वापरतात माहित नाही म्हणून नाही पिले आम्ही. हा, तर चला आता बिस्लरी तर पिऊ. त्याच्यात पण कोणतं भरतात काय माहित, इथे पण ना पिऊ. काय असे स्टॉल्स आहेत जे लोक बनवतात, आणि जर त्यांना सांगितलं ना बिस्लरीच्या पाणीमध्ये बनवा तर ते त्याच्यातच बनवतात. बनवतात. पण हा केटल वाला होता. हा, कारण ते ऑलरेडी बनवलेलं हा, होतं, तुझं आणि माहित नाही. फिरताना मी अवॉइड करते असं पोट खराब नको व्हायला. येस, यू आर राईट. आधीच आपल्याला ते वीट पचत नाहीये. हो. बघूया चला आता पुढे काय करू. आता बोट मध्ये शूट करणार आहे आम्ही. आणि ते बोटचं फक्त असं नाही. तुम्ही हे बघा सर, किती छान किती मस्त वाटतं आजूबाजूला. Beautiful आहे. हा. तर ते बोटचं असं नाही की फक्त शूट, ते लोक अख्खं फिरवणार आहेत. हो, ते घाट दाखवणार, कारण इथे भरपूर घाट आहेत. आपल्याला कळत नाही, पण इथे वेगळे घाट आहेत. सगळ्यांच्या वेगवेगळं नाव आहे. तर बघूया तसं. पाणीवाला आला भाई. ह्या सगळ्या पेंटिंगच्या इथे यांनी परत आमचे फोटो काढून घेतले. आणि परत आम्ही, मला वाटतं त्या साईडला जाणार आहे आता, जिथे रेती वगैरे आणि दिवाळीला तिथून फटाके उडवतात. आता तो सोडतोय बोट. भरपूर फोटो काढले, बाप रे. व्हिडिओ पण काढले, आणि ते सगळे तुम्हाला बघायचं असेल ना, तर आमच्या इंस्टाग्राम वरती जा. आणि काय घाट आहे यार, खूप सुंदर आहे. बोटिंग तर खूप अमेझिंग आहे भाई. एक नंबर ना. इथे शूट चालू आहे आमचा. हा शूट करत बसलाय. इकडचं आम्ही कव्हर केलेलं आहे, तिकडून आम्ही आलोय. आता मागे इकडे ना रेती दिसते ना तुम्हाला, रेतीच्या इथे जाऊन शूट करणार आहे आता. आणि ते काशी विश्वनाथ. हा, हे बघा, ते बघा, ते काशी विश्वनाथ आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा इकडे काशी विश्वनाथ मंदिर. मस्त आहे ना. पण घाटाची मजा याच्यातूनच आहे भाई. बोटीतून जाम मजा येते, कारण बनारस इज ऑल अबाउट घाट्स गाईज, ऑल अबाउट घाट. लाईनीत आहे सगळे. गंगा घाट, ब्रह्मा घाट, राम घाट, भरपूर आहेत. आणि इथे 2-3 घाट आहेत. हा, गणेश घाट. 2-3 घाट आहेत जे खूप फेमस आहेत आरतीसाठी. तिथे एक दिवस फर्स्ट डे तुम्हाला दाखवली ती आरती. ते 80 घाट. बघू आता, अजून फोटो बाकी आहेत. फोटो झाल्यावर तुम्हाला येऊन भेट. शिवानी नको होती ना लेमन टी.
पण खरं सांग कशी लागते? छान लागते. खूपच amazing आहे. फोटोग्राफरने आम्हाला सांगितलं नाही ये शॉट अच्छा आएगा, चाय लो चाय लो. माझी संपली पण. आणि काय व्ह्यू सोबत बसलोय बाई तिथे, बघा ना मागे काय काय आहे बाई, डेंजरस भारी व्ह्यू आहे. आणि ही बघा बायको, भाई मी हात कसा केलाय बघतेस तू? खूप अमेझिंग आहे बाई, खूप अमेझिंग. चालू आहे. हो या बघा गल्ल्या भाई, या गल्ल्यांमधनं आलोय आम्ही. मध्ये मध्येच करते सतत नाही. अरे सतत राहू ना बाहेर पडेपर्यंत, म्हणजे त्यांना ते कळेल किती गोंगाट आहे. हे राहू दे चालू. चालू आहे. आणि इकडे पण ऑन मारतात. हा हे वाले असे घे. जीवात जीवाला भाई. गाईज आमचं शूट झालेलं आहे आणि आम्ही परत घरी आलोय. थोडा रेस्ट करतोय. व्यायाम करून रेस्ट करतोय पण मी डायरेक्ट जास्त नाही केला, मी थोडासा पण केला. केला. दॅट इज इम्पॉर्टंट. करण्याला महत्व आहे गाईस, केला पाहिजे व्यायाम. हा तर आता आम्ही तुम्हाला ना, आता मी जेवतोय वगैरे, सबवे ऑर्डर केला आलेला आहे, तर तुम्हाला सांगतो आजच्या दिवसाचा ओव्हर. सॉरी मी तुला इंटरप्ट करतोय, पण मला इंटरप्ट करायची इच्छा झालेली, कारण मला ह्या लुकवर हे सगळं येत नाहीये बाहेर यार. थँक्यू. जेव्हापासून असं करू का? रणवीर सिंगने धुरंधरचा मूवी केला तेव्हापासून तो कसं छान कपडे घालतोय, तसं जेव्हापासून तो मिशी कापली आहे ना तेव्हापासून हा पागल हरकते नाही करत आहे. म्हणजे दाढीमध्ये सगळ्याचं सगळी ताकद माझ्या दाढीत होती गाईस. पण मजा येते मला या लुक मध्ये. हां तर आता आम्ही तुम्हाला फुल डेचा ओव्हरव्ह्यू देतो. घाट फिरण्यालायक आहे, बघण्यालायक आहेत, छान आहे, फोटोजेनिक आहेत आणि घाट खूप स्वच्छ होते. हो. म्हणजे मी असं ऐकलेलं की घाट स्वच्छ नसतं पण खूप स्वच्छ पण ते होते. देव दिवाळीला मे बी, कारण तेव्हा फटाके ते दिवे वगैरे असू करतात ना शकतं. तेव्हा. हां तर ते सगळं होतं. बट स्कूटी घेणं रेकमेंडेड नाही आहे. तुम्ही स्कूटी घ्या पण 1-2 दिवसासाठी घ्या किंवा 1 दिवसासाठी स्कूटी घ्या. 1 दिवस फक्त जेव्हा तुम्हाला टेम्पल्स करायचे असतील ना तेव्हा स्कूटी घेऊ नका, बिकॉज आतमध्ये इम्पॉसिबल आहे ते. तुम्ही नाही चालवू शकणार. आणि जरी तुम्ही चालवू शकला ना तिकडे इतकी रश आहे, इतकं ट्रॅफिक आहे. आणि हे तर फक्त इरिटेट व्हाल गाईज. हे बघा चालवायला काय हे नाही, पण इरिटेशन एवढं होईल ना तुमची ट्रिप खराब होईल. माझं तेच झालं की मला ते असं आलं की अरे यार काय करू मी यार, मला इरिटेट व्हायला लागलं. पाव इथून घुसतोय त्यापेक्षा रिक्षेत फिरा गप्प. आणि ना कसं आहे माहिती आहे का, 2 किलोमीटरचा रस्ता आहे, 1 किलोमीटरचा रस्ता आहे, पण त्या गल्लीमध्ये तो गुगल मॅप पण चालत नाही. आम्ही लिटरली जे लोक चालत होते ना, आम्ही त्यांना विचारतो आपको गणेश घाट पता है? ते बोला अरे हम भी बाहर से हम भी घूम गए. आणि ते मॅपवर फिरत बसलेत. म्हणजे इकडे ना फक्त जर कोणी बनारसला राहणारा माणूस असेल ना तोच इकडे आरामात फिरू शकतात. गुगल मॅप इथे धड चालत नाही. आम्हाला फोटोग्राफरने केवढा इझिली बाहेर काढलं. हो खूप इझिली. त्याला ॲज इफ त्याला रस्ते माहीत होते. तर एक आहे की जर तुम्ही बनारसला येता, जेव्हा तुम्हाला घाट करायचे आहेत, जेव्हा तुम्हाला मंदिरं करायचे आहेत, तेव्हा तुम्ही ऑटोने घ्या. ऑटो तुम्हाला लांब सोडेल आणि इकडे चालणंच इज अ बेस्ट ऑप्शन. आणि अजून एक गोष्ट, इकडे मोठे मोठे हॉटेल्स आहेत, लाईक ताज आहे आणि अजून बरेच आहेत. ते ना प्रॉपर सर्व्हिसेस देतात. लाईक तुम्हाला ते ट्रॅव्हल करायला पण घाट म्हणजे बोटीने वगैरे आहे, बट त्याचे पैसे खूप आहेत. म्हणजे एका रूमचे 20-25 हजार असतील असं काहीतरी असेल. कारण आम्ही कसं आहे ना, आणि आम्हाला नव्हतं माहित की घाटाच्या जवळ कसं असेल काय असेल. आम्हाला वाटलं हे दिस इज ओनली 2 किलोमीटर्स फ्रॉम काशी. आम्ही तोच विचार करून एअरबीएनबी बुक केला. पण जर तुम्हाला फक्त मंदिर आणि घाट वगैरे फिरायचे असेल ना तर मग तुम्ही घाटाच्या आजूबाजूला हॉटेल बुक करा. पण तिकडे ना म्हणजे असं बोलणं खूप क्लॉस्ट्रोफोबिक आहे. चांगलं आहे म्हणजे खूप छान स्ट्रीट्स आहेत, कलरफुल आहेत, फक्त असं हवेशीर नाही कोंडल्यासारखं वाटेल तुम्हाला भरपूर जास्त. म्हणून आम्ही जरा हुशार झालो की उद्याचा दिवस अजूनपर्यंत तुम्हाला कळतंय मी मंदिरच फिरलो नाहीये, काशीला आलोय. आणि कालचा दिवस तर आम्ही आलेलो, सो कालचा दिवस त्यातल्या त्यात आम्ही गंगा आरती केली आणि चांगलं फूड वगैरे खाल्लं. आज आम्ही शूट केलं. शूटमध्ये आम्ही घाट फिरलो, आम्ही ते स्ट्रीट 80 घाट आम्ही बोटिंग केली, आम्ही त्या रेतीवाल्या साईडवर गेलो, आम्ही ते कलरफुल स्ट्रीट्स फिरलो जे आमच्या स्वतःहून पॉसिबल नसतं. सो तर फोटोशूटच्या निमित्त आमचं तेही फिरणं झालं. आता उद्या फक्त एकच गोष्ट बाकी आहे, सगळे मंदिर करणं. तर मग आम्ही काय केलं की आता 5 वाजता सकाळी आम्ही ऑटो बुक केली आहे, 500 पर डे.
600 तर तो आम्हाला 500 आहे. आम्ही बार्गेन नाही केलंय. तो 600 बोललाय. मला माहिती आहे 500 आहे इकडे. सो 500 रुपये तुम्ही बार्गेन करा. हा ह्याच्या हातात फोन होता म्हणून हा लगेच ओके बोला आणि मी येईपर्यंत की नाही ज्या माणसाने गाडी चालवली ना इकडे त्याला 1000 जरी बोलला ना मी ओके बोललो चल भाई आम्ही बिचारीचा मी मानला मी बिचारीला, कारण एवढी थकून सुद्धा ती घरी येऊन व्यायाम केला. इट इज अनलाईक शिवानीज बिहेवियर, तरी तिने केला. मला माहिती नाही ते माझे ओठ पांढरे का दिसत कालच्या व्हिडिओ माझे गुलाबी दिसतात काहीतरी ना ते पॉल्युशन एक तर चिटकत होतं. फेस वॉश वगैरे सगळं केलं. हेल्मेट पण हा पण एक गोष्ट आहे, इकडनं तुम्हाला लांब फिरायचं असेल ना, लाईक आम्ही जसं सकाळी गेलं गड फोर्ट वगैरे फिरायचं असेल तर बाईक छान आहे. शॉपिंग स्ट्रीट वगैरे वरती बाईक छान आहे. आम्ही शॉपिंग स्ट्रीट सगळं बघितलं. आता मला माहिती आहे मला कुठे काय घ्यायचंय, पण तो ऑटोवाला बोला की हम आपको लेके जाएंगे. तर आता 7 वाजलेत आणि आम्ही जेवून आता झोपणार आहोत. बिकॉज सकाळी 5 वाजता चालू करायचा आहे दिवस. तर हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. लवकर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला थोडेसे ग्लिम्स टाकू आम्ही फोटोज वगैरे आणि व्हिडिओज वगैरे. आणि हां अजून एक गोष्ट की जसं तुम्हाला सांगायचं होतं की इथे फूड वगैरे स्वस्त आहे. इकडे एंट्री तिकीट्स 80 बिलो 100 आहे. आणि इकडे बाईक पार्किंग वगैरेचे 20 रुपये घेतात. सगळीकडे आहे अवेलेबल. फक्त आपल्याला लगेच कळत नाही बिकॉज खूप गल्ल्या आहेत, खूप नॅरो गल्ल्या आहेत. आणि जर माहित नसेल तर गल्लीत घुसू नका. जर एकटे असाल, गुगल मॅप नसेल हातात तर गल्लीत घुसू नका, कारण तुम्ही हरवाल. आणि मेन म्हणजे आम्ही जे शूट केलं त्याचं तुम्ही विचारालच की किती. तर आम्ही हे काही कोलॅब नाही इकडे. एअरबीएनबी, स्कूटी काहीच कोलॅब नाही. इनफॅक्ट आम्ही कोणाला समोरून एअरबीएनबी वाल्याला पण माहिती नाही की आम्ही युट्यूबर्स वगैरे आहोत. तर हे सगळं सॉरी सो एअरबीएनबी जो आम्ही बुक केला ना तो होता आमचा 2500 पर डे. सो 2500 पण नव्हता, 2000 होता पर 3 दिवसाचे आमचे 6000 झाले. विच आय थिंक इज ओके बिकॉज गुड बाकीचे जे होते ना हॉटेल्स ते खूपच म्हणजे हायजीनचा इश्यू होता आणि हे असं सगळं बघायला मिळतंय. तर हां सो आय थॉट की 2000 इज ओके. 500 रुपयाचे पण हॉटेल आहेत पण ते एकदमच गल्लीच्या इकडे म्हणजे एकदम छोट्या गल्लीमध्ये आहे. आणि थोडंसं असं हे होतं की आपण एअरबीएनबी नेहमी बुक करतो आणि आमचा एक्सपिरियन्स नेहमी एअरबीएनबी सोबत चांगला असतो. सो ते होतं. आणि जो आम्ही फोटोशूटवाला बुक केला होता ना त्याचे आमचे सर्वात महाग होतं 10,000. सो आम्ही कधी फोटो म्हणजे आम्ही आमचे स्वतःचे रील्स पण कधी फर्स्ट टाइम केलंय आम्ही. फर्स्ट टाइम आम्ही कॅमेरामधून केलं अँड इट वॉज टोटली वर्थ इट. त्यांनी आमचे 3 तास छान उपयोग करून घेतला. त्यांनी आम्हाला गोष्टी दाखवल्या, त्यांनी आम्हाला बनारसबद्दल सांगितलं. तर मस्त असं गाईडसारखं, म्हणजे गाईड नव्हता तो बट तो असं बोलतो ना गप्पा मारतो तेव्हा तो सांगत होता की त्याच्यामुळे मला लेमन टी प्यायला मिळाली गाईज. हां सो तर 10,000 तुम्ही बार्गेन करू शकता. त्या 10,000 मध्ये त्यांनी भरपूर गोष्टी दिल्या लाईक रील एडिट करून देणार, 20 फोटोज, मग रॉ ड्राफ्ट आणि कॉन्टेंट क्रिएटरसाठी ते जेम आहे. सो विचार केला फर्स्ट टाइम आहे आपण करूया. मला माहिती नाही की ते लोक रेट वर खाली होत असेल बिकॉज ऑफ फेस्टिवल किंवा त्यांच्या अवेलेबिलिटीच्या नुसार माहिती नाही. सो आम्हाला तरी 10,000 सांगितले. आणि अजून पण इकडे भरपूर लोक आहेत जे फोनमध्ये शूट करतात आणि तिथे बरेच आहे. हे इकडे आहे सगळ्यांसोबत ना मॅक्सिमम लोक कॅमेरामॅन होते. येस तुम्ही टाकाल जरी ना इंस्टाग्रामवर की फोटोग्राफर्स इन वाराणसी तर तुम्हाला ते सगळे नंबर वगैरे फक्त प्री बुक करा म्हणजे तुम्हाला स्वस्त पण मिळेल आणि स्वस्त पण. आणि तुम्हाला डेट साठी त्यांच्यासोबत क्लॅश नाही होणार म्हणजे त्यांचे पण बाकी शूट्स असतात ना तर मग तुम्हाला अवेलेबल असा डेट पाहिजे. आम्ही काल रात्री 9 वाजता हाला बुक केलं. सो एकदम लास्ट मोमेंट होतं. सो आम्ही काय बोललो नाही, विचार केला चल करूया आपण एक दिवस. तर येस आता सो फार तरी आमची ही ट्रिप खूप चांगली म्हणजे चांगली जाते जर तो ट्रॅव्हलवाला पार्ट सोडला तर. बट खरंच खूप छान आहे, आउटस्टँडिंग. आणि आता बघूया उद्या आता मंदिराचा एक्सपिरियन्स तर सकाळी 5:30 ला भेटू आपण. टेम्पल हॉपिंग बघूया आता कसं होतं. सो गाईज आता डिनर करतो आणि झोपून जातो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करून सांगा तुम्हाला नक्की काय आवडलं आणि बनारसला कधी येणार आहात. आणि सबस्क्राईब केलं नसेल गाईचं सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.